नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि वाचकांनो. मला आज काय सांगायचं आहे की न्यूटन वर्सेस अल्बर्ट आइन्स्टाईन, म्हणजे न्यूटन वर्सेस अल्बर्ट आइन्स्टाईन असं नाही बोलता येणार, पण न्यूटन आणि अल्बर्ट आइन्स्टाईन यांचं एक्झॅक्ट कॉन्ट्रीब्युशन काय आहे ते मला सांगायचं आहे. न्यूटन आणि अल्बर्ट आइन्स्टाईन हे जे दोन दिग्गज शास्त्रज्ञ आहेत त्यांचं कॉन्ट्रीब्युशन काय ते मला सांगायचं. तर त्यांचं कॉन्ट्रीब्युशन काय, तर अकॉर्डिंग टू न्यूटन और लाइबनिज लिमिट एच टेन टू 0 साइन एच अपॉन एच इज इक्वल टू 1 ही जी लिमिट टाकलेली आहे न्यूटनने म्हणा लाइबनिजने म्हणा, तर ही जी लिमिट आहे ही टाईमची सगळ्यात लोअर लिमिट आहे. आणि जो स्पीड ऑफ लाईट आहे जो अल्बर्ट आइन्स्टाईन अकॉर्डिंग टू अल्बर्ट आइन्स्टाईन जो स्पीड ऑफ लाईट आहे ही मॅक्झिमम लिमिट आहे. म्हणजे कुठल्या ऑब्जेक्टची त्यापेक्षा जास्त, ती नुसती ऑब्जेक्टची नाही तर ती टाईमची पण हायेस्ट लिमिट आहे. म्हणजे टाईमसुद्धा त्या वेगाने जाऊ शकतो. नीट लक्षात घ्या मला काय बोलायचं. टाईमसुद्धा त्या वेगाने जाऊ शकतो. आता टाईम कुठल्या वेगाने जातोय, लिमिट एच टेन टू 0 साइन एच अपॉन एच इज इक्वल टू 1. सध्या टाईम न्यूटनला फॉलो करतोय, सध्या टाईम आइन्स्टाईनला फॉलो करत नाहीये. आइन्स्टाईनला फॉलो टाईम कधी करतो, जेव्हा तुम्ही ब्लॅक होलच्या बाजूला असता. मॅसिव्ह ग्रॅव्हिटेशनल फोर्स ज्या ऑब्जेक्टकडे त्याच्या बाजूला असता. सध्या आपण अर्थवर आहोत आणि आपण लिमिट एच टेन टू 0 साइन एच अपॉन एच इज इक्वल टू 1 ही लोअर लिमिट आपण फॉलो करतोय आणि ही डिफरन्शिएट होते तेव्हा आपल्याला थोडाफार टाईम भेटतोय. त्याच्याविषयी जास्त डिटेलमध्ये मी माझ्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. त्या पुस्तकाचं नाव वाचकांना अर्थातच माहीतच आहे, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन मस्ट बी मॉडिफाईड, सचिन किरस थेअरी ऑफ टाईम कंपन्सेशन, सन इंटिग्रेट्स अँड मून डिफरन्शिएट. तर वाचकांनी हे पुस्तक वाचावं, त्याच्या प्रतिक्रिया कळवाव्यात ही नम्र विनंती. थँक्यू, धन्यवाद.